सर्वप्रथम पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. सन्माननीय सदस्य तटकरे साहेबांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे की शहरी भागामध्ये नवीन बसेस चालवल्या जातात आणि ग्रामीण भागामध्ये जुन्या बसेस दिल्या जातात. असं बिलकुल नाही आहे. शहरी भाग आणि ग्रामीण भाग हा एस.टी. महामंडळानं कधी हा वेगळा विचार केलेला नाही की ग्रामीण भागामध्ये जुन्या बसेस द्यायच्या आणि शहरी भागात नवीन बसेस ठेवायच्या. असं काही नाही आहे. आपण नवीन आलेल्या बसेस ह्या सर्व ठिकाणी समप्रमाणात देतो. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी हे वर्गीकरण आपल्याकडे बिलकुल नाही आहे. त्यामुळे असं जर काही तुमच्या मनामध्ये काही विचार असेल तर ते बिलकुल तसं नाही आहे, ते काढून टाका. आणि दुसरं असं महत्त्वाचं तुम्ही उद्देश या ठिकाणी प्रश्न विचारला आहे की अपघातांची संख्या किंवा अपघात कसे होतात. आता आपल्यालाही कल्पना आहे की जुन्या गाड्या आणि त्यांचे अपघात हे वारंवार होत राहतात, परंतु ते अपघात होऊ नये त्यासाठी ड्रायव्हरवर समुपदेशनाची जी कार्यवाही आहे ती सुद्धा आपण करतो. काही सामाजिक संस्था पुढाकार घेत असतात. ते पुढाकार घेतल्यानंतर त्यांनासुद्धा वेळोवेळी आपण आपल्या ड्रायव्हरना त्या ठिकाणी पाठवत असतो आणि भविष्यामध्ये अपघात होऊ नये याची खबरदारी घेण्याची जबाबदारीसुद्धा एस.टी. महामंडळाची असते आणि त्या माध्यमातून आपण कार्यवाही करत असतो. प्रवीण दरेकर, आता नवीन फार महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे. सभापती महोदय, आपण आता ह्या नवीन ज्या बसेस घेतोय सर्व, आता आपल्याकडे अशोक लेलँड आणि टाटाच्या बसेस आहेत आणि नवीन बसेसमध्ये आपण ही सगळी जी नवीन टेक्नॉलॉजी आपण आणतोय, किंबहुना AI आधारित सुद्धा आपण नवीन टेक्नॉलॉजी त्या बसेसमध्ये आणतोय, जेणेकरून ह्या नवीन बसेस ज्या आपल्याकडे उपलब्ध होतील त्या सर्व बसेसमध्ये या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण अद्ययावत बस अशा रस्त्यावर आणतोय. प्रवीण दरेकर.